सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झालेली आहे आणि या घसरणीमध्ये आणखी वाढ होऊ शकते। जागतिक बाजारामध्ये एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक घसरण झाली आहे। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आज 2 एप्रिल गुरुवार 100% गोड सुद्धा होतच आहे, कारण आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळालेला आहे। आज सकाळपासून 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते, तर या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। या युद्धाचा थेट परिणाम सोन्याच्या भावावरती पाहायला मिळत आहे। सोन्याचे भाव घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। सकाळपासून सोन्याची खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा पाहायला मिळत आहे। सोने खरेदी करण्यासाठी सराफांच्या दुकानांच्या बाहेर सोनारांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला सुद्धा मिळत आहे। जर तुम्ही आज 2 एप्रिल गुरुवार रोजी सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचारात असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुम्हाला भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करायचं होतं, परंतु सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होते। सोन्याने एक उच्चांकी दर गाठलेला होता, परंतु आज या ठिकाणी 2 एप्रिल गुरुवार रोजी सोनं तोंडावरती आपटलेलं आहे। सोन्याची खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घ्यात की आज सोन्याच्या बाजारामध्ये कसा भूकंप पाहायला मिळालेला आहे, सोन्याचे भाव कशामुळे कोसळलेले आहेत, सोन्याचे भाव कोसळण्याची प्रमुख 2 कारणे समोर आलेले आहेत। तर ही 2 कारणे कोणकोणती आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करत असाल, तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला आज 2 एप्रिल गुरुवारचा भाव समजून जाणार आहे आणि सोनं आता खरेदी करायचं आहे की परत खरेदी करायचं याविषयी माहिती समजून जाणार आहे। आता बघा ग्राहकांना, आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब तर यांच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे सोन्याच्या बाजारामध्ये आज 2 एप्रिल गुरुवार रोजी मोठा भूकंप पाहायला मिळत आहे। ऐतिहासिक सोन्याचा दर उच्चांकी दर म्हणून ग्राह्य धरला जात होता, परंतु आता सोन्याचे भाव गडगडलेले आहेत। सोन्याची खरेदी करण्यासाठी ग्राहक आता मोठ्या प्रमाणामध्ये रांगाच्या रांगा करून थांबलेले आहेत, कारण त्यांना सुद्धा सोनं खरेदी करायचं होतं, परंतु सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढले होते। त्यामुळे कोणतेही ग्राहक सोने खरेदी करण्याकडे कल करत नव्हते, परंतु आता सोन्याची माहिती समोर आलेली आहे। सोन्याची दाबून टाकलेली गुपित माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे सोन्याचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की सोन्याचे दर आज किती आज रुपयांनी पडलेले आहेत, याच्या पाठोपाठ चांदीचे भाव किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत। मग तुम्ही सोनं चांदी आज खरेदी केले तर तुमचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे सोने खरेदी करणारे ग्राहक असाल, चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला आजचे सोन्या चांदीचे दर समजून जातील। यासोबत सोनं कधी खरेदी करायचं आहे याची माहिती सुद्धा समजून जाईल। बघा ग्राहकांनो, विचार करायला गेला तर अडचणीच्या काळामध्ये हे सोनं आपल्याला फायद्याचं ठरत असतं। बघा आपल्या घरामध्ये जर पैशांची काही वेळेस तंगी आली, पैशांची अडचण आली, तर आपण काय करतो की सराफांच्या दुकानामध्ये जातो आणि त्यांच्याकडे हे सोनं गहाण ठेवतो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण खर्चा पाण्यासाठी पैसे घेत असतो। त्यामुळे सोनं हे आपल्या 100% फायद्याचं आहे। सोन्याच्या दृष्टिकोनातून आणि चांदीच्या दृष्टिकोनातून आपण जर यांना खरेदी केला तर आपला भविष्यामध्ये 100% फायदा होत असतो। आता विचार करायला गेला तर 2025 साल हे सोन्यासाठी 100% फेमस झालेलं होता, कारण 2025 सालामध्ये सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता। 2025 सालामध्ये सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडलेले होते आणि एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला होता। विचार करायला गेला तर 2024 सालामध्ये 24 कॅरेटचं सोनं सरासरी 83,000 रुपयांमध्ये 10
10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोना मिळत होता, परंतु 2025 सालामध्ये सोन्यामध्ये डायरेक्ट 35,000 रुपयांची वाढ झालेली होती। सोनं हे 2025 सालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होता, त्यामुळे ग्राहकांना वाटत होतं की 2026 सालामध्ये सोनं सरासरी 2 लाखांच्या पुढे जाईल आणि चांदी 4 लाखांच्या पुढे जाईल, परंतु अशा प्रकारचे सर्व अंदाज आता असत्य ठरत आहे, कारण सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळालेले आहे। पाठोपाठ चांदीमध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळालेले आहे। सोन्या चांदीमध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। सर्व ग्राहक आता खुश झालेले आहेत, ग्राहकांना दिलासा मिळत आहे। ग्राहकांना दिलासा मिळत असल्यामुळे सर्व ग्राहक आता खुश सुद्धा झालेले आहेत। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊया की सोन्याचे भाव कशा पद्धतीने कोसळलेले आहेत। तुम्ही आज सोनं खरेदी करावं की थोडं थांबावा याविषयी माहिती देऊन टाकतो, परंतु भारत, अमेरिका असेल, इराण, इस्रायल असेल, तर अशा देशांमध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, म्हणजेच भारत सोडून अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे। तर या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे भाव गडगडलेले आहेत। आता विचार करायला गेला तर कोणतेही ग्राहक सराफांच्या दुकानांमध्ये गर्दी करून थांबत नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोन्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, म्हणजेच बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आलेलं आहे, त्यामुळे सोन्याचे भाव गडगडत आहेत। यासोबत शेअर मार्केटचा ग्राफ सुद्धा घसरलेला आहे, शेअर मार्केट कोसळलेलं आहे। शेअर मार्केट कोसळल्यामुळे या ठिकाणी सोन्याचे भाव सुद्धा कोसळलेले आहेत, चांदी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहे। सोनं आणि चांदी कोसळल्यामुळे ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे आणि ग्राहकांचं स्वप्न आता सोनं खरेदी करण्याचं, चांदी खरेदी करण्याचं पूर्ण होत आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत आणि चांदी किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत ते तर आपण पाहणार आहोत, परंतु सोन्याचे आणि चांदीचे भाव कशामुळे कोसळत आहेत हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे। जर तुम्हाला सोन्या चांदीचे भाव कशामुळे कोसळत आहेत हे जर कळलं तर तुम्ही 100% आनंदाने नाचायला लागणार आहे। परंतु सकाळपासून काय झालेलं आहे की ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे, ज्यांनी मागच्या 8 दिवसांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं होतं, तर ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत, कारण त्या ग्राहकांनी मागच्या 8 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मोजलेले होते आणि सोनं खरेदी केलेलं होतं, परंतु ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत, कारण कोणाला सुद्धा कल्पना नव्हती की सोनं एवढ्या मोठ्या रेंजने खाली पडेल, सोनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोसळून जाईल। बघा विचार करायला गेला तर सोनं वाढत जातं असं आपण काही ठिकाणी ऐकलेलं असतं, परंतु ग्राहकांना तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काही वेळेस सोनं हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत असतं। तर सोनं हे कशामुळे कोसळत असतं याची कारणे सुद्धा तुम्हाला लक्षात आली पाहिजेत। सोने कोसळण्याची कारणे जर तुम्हाला लक्षात आली तरच फायदा होत असतो, परंतु सोनं कोसळण्याची कारणे तुम्हाला लक्षात आले नाहीत तर तुमचा तोटा होत असतो। तर सध्याच्या स्थितीला सोनं आणि चांदी कशामुळे कोसळत आहे, सोनं आणि चांदी किती हजार रुपयांनी कोसळत आहे, अशा पद्धतीची सर्व गोष्टी तुम्हाला जर समजल्या तर तुमचा फायदा हा 100 आणि 101% होणार आहे। आता बघा ग्राहकांना सोन्या चांदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळालेले आहे। सोन्या चांदीचे भाव घसरत असल्यामुळे ग्राहकांमध्ये दिलासा पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा विचार करायला गेला तर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट या 4 कॅरेटच्या सोन्यामध्ये घसरण झालेले आहे आणि चांदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळालेले आहे। सोन्यामध्ये घसरण होत आहे, पाठोपाठ चांदीमध्ये घसरण होत आहे। सोन्यामधील घसरण हे काय तात्पुरती घसरण नाही, तर अजून किती दिवस घसरण होणार आहे, चांदीमध्ये सुद्धा अजून किती दिवस घसरण होणार आहे याची महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। सविस्तर व्हिडिओ पाहिला की सविस्तर माहिती समजत असते, परंतु अर्धवट व्हिडिओ पाहिला की अर्धवट माहिती समजते आणि त्या ठिकाणी आपला तोटा होत असतो, त्यामुळे माहिती संपूर्ण सविस्तर पद्धतीने पाहत चालायची। आता बघा ग्राहकांना विचार करायला गेलं तर सोनं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। प्रत्येक घरामध्ये, मग ते घर गरिबाचं असो, मध्यमवर्गीयाचा असो किंवा श्रीमंताचा असो, तरी पण त्या घरामध्ये सोनं हे 100% असतं, कारण प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याकडे पैसे जरी थोडेफार कमी असतील तरी पण चालून जाईल, परंतु सोनं आपल्याकडे अर्धा तोळा, काहींच्या ठिकाणी 1 तोळा, 2 तोळा,
फुलना फुलाची पाकळी हे सोनं प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, कारण आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये हे सोनं आपलं काठीचा आधार बनून थांबत असतं. विचार करायला गेला तर वय झाल्यानंतर आपल्या हातामध्ये जशी काठी येत असते त्याच पद्धतीने सोनं हे अडचणीच्या काळामध्ये आपल्यासाठी काठी आधार बनून बनत असते. त्यामुळे आपण सोनं खरेदी करत असतो. तर बघा, तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात आहे, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे. आता तुमचा वेळ घेणार नाही, तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी आजचे ताजे भाव म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव सांगत आहे. सोन्याचे चांदीचे ताजे भाव पाहिले की तुम्हाला फायदा होऊन जाईल, तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचं जे वर्षानुवर्षीचं स्वप्न होता तर ते स्वप्न सुद्धा आता पूर्ण होऊन जात आहे. तुम्हाला यापुढे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये. परंतु ग्राहकांना मागच्या काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या की सोनं 2 लाखांच्या पुढे जाईल, चांदी 2 लाखांच्या 4 लाखांच्या पुढे जाईल. मग हे अंदाज कशामुळे असत्य ठरलेले आहे? तर बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. आता हे युद्ध सुरू होईल हे कोणालाही वाटत नव्हतं, परंतु हे युद्ध मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं होतं. त्यामुळे सोन्या चांदीचे भाव गडगडलेले आहेत. त्यामुळे सर्व अंदाज असत्य ठरत आहेत. सोन्याची या ठिकाणी आता दिशा बदललेली आहे. सोनं या ठिकाणी वरच्या दिशेने चाललेलं होतं, परंतु आता हे युद्ध सुरू असल्यामुळे सोनं खालच्या दिशेने आलेलं आहे. सोन्याने मागच्या काही दिवसांपासून जो काय महाकाय डोंगर तयार केलेला होता तर तो डोंगर आता ढासळलेला आहे. सोन्याचा डोंगर ढासळल्यामुळे सोन्या चांदीचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत. सोन्या चांदीचे भाव कोसळल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही बातमी एका सुवर्ण बातमीसारखी ठरत आहे. बघा, जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस हा एखाद्या सणापेक्षा सुद्धा मोठा दिवस ठरत आहे, कारण सोन्याच्या बाजारामध्ये भूकंप पाहायला मिळालेला आहे. सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांना आता दिलासा मिळत आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सोन्याचे आजचे ताजे भाव, चांदीचे आजचे ताजे भाव सविस्तर सांगत आहोत. सविस्तर सोन्या चांदीचे भाव पहा, जेणेकरून तुमचा सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला दिलासा मिळून जाईल. आता बघा, ग्राहकांना विचार करायला गेला तर सोनं हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतु काय झालेलं आहे की ज्या ग्राहकांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं तर ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. त्यांना वाटत आहे की आपण थोडंफार थांबायला पाहिजे होता, आपण भरपूर घाई केलेली आहे असं त्यांना वाटत आहे. कारण आता सोन्याचे भाव कोसळलेले आहेत, कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी या ठिकाणी आता चुकीचं वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु जर तुम्ही अगोदरपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल आणि जर तुमच्या मनामध्ये असे प्रश्न तयार होत असतील तरी बघा, हे सोनं मोडू की तसं ठेवू असे प्रश्न तयार होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता बघा, ग्राहकांना बाजारामध्ये कधी तेजी असते तर कधी घसरण पाहायला मिळत असते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्यामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळत आहे. सराफांच्या दुकानांमध्ये आणि दुकानांच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळालेली आहे. कारण इतिहासामध्ये कधी सोन्याचे भाव एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले नव्हते. सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत. त्यामुळे सोन्याची आणि चांदीची खरेदी करणारे सर्व ग्राहक आता खुश झालेले आहेत. सोनं खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांचं स्वप्न, चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांचं स्वप्न आता पूर्ण सुद्धा होतच आहे. आता बघा ग्राहकांना, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की सोन्याचे भाव किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत, चांदीचे भाव किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत. तुम्ही आज सोनं खरेदी करायचं की थोडं थांबायचं याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. परंतु अनुभवी सराफांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काय माहिती दिलेली आहे ती सुद्धा बघून घेऊयात. बघा ग्राहकांना, विचार करायला गेलं तर सोनं हे एक सुरक्षित धातू म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. सोनं आपल्याला अडचणीच्या काळामध्ये 100% साथ देत असतं. लग्न सराईमध्ये सोन्याचा वापर केला जात असतो. विचार करायला गेलं तर आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी आपण 1 ग्रॅम सोनं, 10 ग्रॅम सोनं, 1 तोळा, 2 तोळा अशा पद्धतीने सोनं सुद्धा देत असतो. कारण सोनं हे प्रत्येकाच्यासाठी फायद्याचं असतं. त्यामुळे आपण सोनं 100% देत असतो. परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याचे भाव कोसळल्यामुळे ग्राहकांचं आता सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. बघा, आजचा 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव 1,53,000 रुपये, 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव 1,41,000 रुपये, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा 1 लाखांच्या वरतीच आहे.
आहे आणि आजचा चांदीचा म्हणजेच प्रति 1 किलो चांदीचा भाव जर पाहिला तर आज प्रति 1 किलो चांदीचा भाव 2,60,000 रुपयांवरती आलेला आहे। आता तुम्हाला घसरण कशी झालेली आहे ते सांगतो बघा। विचार करायला गेला तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 29 जानेवारी रोजी 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव 1,72,000 रुपये होता आणि आज बघा 2 एप्रिल आहे म्हणजे सरासरी जानेवारी महिना सोडला तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल तर 2 महिन्यांमध्ये सोन्यामध्ये तब्बल 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे आणि चांदीमध्ये सरासरी 1,20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। तर बघा आता तुम्हाला संपूर्ण माहिती दिली, परंतु मित्रांनो या व्हिडिओचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत सोन्याचे भाव पोहोचवण्याचा आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, थोडासा अभ्यास करा, मार्केटमध्ये काय चाललेलं आहे हे तपासायचं आहे, त्यानंतर सोनं खरेदी करण्याचा विचार करू शकता। परंतु ज्यांच्याकडे सोनं आहे आणि मोडायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या। जे पण काही सराफ तुमच्या ओळखीचे असतील त्यांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकता।